रामकृष्णारी. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकली कानी, कळवळा मनी करुणीच्या. त्यांचे पंते माझे लागलसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. सुख दुःख माझे ऐकली कानी, कळवळा मनी करुणीच्या. तुका म्हणे आता येतील न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया. अंगे आपुलिया मायबाप, सुख दुःख माझे ऐकली कानी, कळवळा मनी करुणेच्या. जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा हा प्रयाण प्रसंगी, वैकुंठ गमन प्रसंगी गायलेला अभंग आहे की मी आता कुठं जाईल. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरुपया संता हाती आला, निरुपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिली कानी, सुख दुःख माझे ऐकिली कानी. कळवळा मनी करुणेच्या, कळवळा मनी करुणेच्या. सुख दुःख माझे ऐकिली कानी, सुख दुःख माझे ऐकिली कानी. तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला. मी आता कुठं जाईल की आपल्या माहेराला जाईल. आम्ही तुकोबाराय अगोदर म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोली ऋषी साध भावे वर्ता. याप्रमाणे आम्ही कुठून आलो तर माझ्या माहेराला मला जायचे. आता मला ते न्यायला आलेत माझे मायबाप, मला तीर्थक्षेत्र देवमधून वैकुंठाला न्यायला आले. तर मी आता कुठं जाईल तर आपुल्या माहेरा. मी माझ्या घरी माहेराला जात असताना प्रत्येक लेकरवाळीला, प्रत्येक मुलीला विचारा माहेर आणि सासर काय असतं. माहेराला गेल्यानंतर आपल्या आईकडं, आपल्या वडिलांकडं, आपल्या भावाकडं, आपल्या बहिणीकडं, आपल्या सख्यांक गेल्यानंतर जो आनंद येतो माहेरामध्ये. माहेर आणि सासर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जी मुलगी माहेरी असते, आपल्या घरी असते, आणि सासरवाशीन ज्या वेळेला होती त्यावेळेला तिला किती कष्ट भोगावं लागतात. आपल्या पतीची सेवा करावं लागते, सासू सासऱ्यांची सेवा करावी लागते. आणि ज्या वेळेला ती माहेरात असते त्यावेळेला आपले आईवडील, आपले भाऊ, आपल्या बहिणी, आपले जे आहे त्यांचे किती प्रेम मिळत असतं. हे ज्या वेळेला ती तिच्या घरी असते स्वतःच्या, त्यावेळेला तिला जे प्रेम मिळत असतं, आपलं माहेर काय आहे हे ज्याला कळलं. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला. मला निरोप कुणी पाठवला आहे, माहेराला निघायचं आहे, मला वैकुंठाला जायचं आहे, मी माझ्या घरी जाणार आहे. पूर्वीच्या काळी मित्रांनो, ज्या वेळेला एखादी सासूरवासीन असेल आणि तिला दिवाळीला, दसऱ्याला ज्या वेळेला तिचा भाऊ असेल, तिचे वडील असतील, तिचे चुलते असतील, तिचे काका असतील, तिचे पुतणे असतील, ह्या ज्या वेळेला ते न्यायला यायचे त्यावेळेला काय करायला जायचं, निरोप पाठवला जायचा की त्यांना मुराळी पाठवण्याची पद्धत होती. त्यांना आणण्यासाठी माणूस पाठवला जायचा. मग तो माणूस त्यावेळेला गाडी बैल घेऊन जायचं किंवा घोडा, किंवा त्यावेळेची काय घोडागाडी असेल, जे काय वाहन असेल ते घेऊन जायचं तिच्या घरी. जाताना खाली हात जायचं आपली नाही, ही आपली परंपरा आहे. काहीतरी जाताना वानवळा असेल, काहीतरी पाहुणचार असेल, काहीतरी नेण्याची जी पद्धत आहे ही त्यावेळेपासूनची आहे मित्रांनो. की ज्या वेळेला एखाद्या सासूरवासनीला आणायला जायचं त्यावेळेला आपल्याकडं काय आहे त्यातलं सगळं नाही, पण फुलना फुलाची पाकळी जाताना घेऊन जायची. त्यांना खायला प्यायला गोडधोड न्यायचं. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या दुःखात सुखात सहभागी व्हायचं. त्यांच्याकडं काहीतरी खाली हात जायचं नाही. आज जी परंपरा आहे, भगवान ज्यावेळेस श्रीकृष्ण होते, ज्यावेळेस सुदामा ब्राह्मण गरीब होता तरी आपल्या मित्राला भेटण्यासाठी जाताना त्यांनी काय नेलं तर प्रेमाचं प्रतीक म्हणून सुदामाचे पोहे, जे आपल्या घरी काय तुटपुंजी होती ते घेऊन गेले. का तर खाली हात जायचं नाही. कुणाच्याही घरी जायचं असेल तरी खाली हात कधी जाऊ नका. काहीतरी त्याच्या मुलांना खाऊन या, त्यांच्या कुटुंबाला काहीतरी कुठला तरी आपण मदत करू शकू अशा पद्धतीचं आपल्या परीने. तुमच्याकडे जर 100 रुपये असतील तर त्याचे 20 रुपयाचे खायला न्या, हजारो असतील तर 100चं न्या, लाखो असतील त्या पद्धतीने तुम्हाला ज्या आवडेल त्याप्रमाणे न्या. आणि
जीवनामध्ये जात असताना कुणाच्याही घरी खाली आज जाऊ नका. आपली मुलगी असेल, आपला मुलगा असेल, आपल्या पाहुणे असतील, नातलग असतील, त्यांच्या घरी जाताना काहीतरी प्रसाद न्या, फळं न्या, गोडधोड न्या. अगर तुमच्या परीने काही नेता येईल ते न्या. ही आपली परंपरा आहे. ही कुळ परंपरा आपण जतन करायची आहे. पूर्वजांनी केली आहे, आपणही करायची आहे. आणि त्यामध्ये आवर्जून महाराज, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकली कानी, कळवळा मनी करुण्याच्या, त्यांचे पंथे माझे लागलसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. तुका म्हणे आता येतील न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया मायबाप, सुख दुःख माझे ऐकली कानी, कळवळा मनी करुणेच्या. मला आता वैकुंठाला नेण्यासाठी कोणी साक्षात, तर माझे मायबाप मला न्यायला आलेत. आणि मग अंगे आपुलिया मायबाप म्हणजे मला वैकुंठाला नेण्यासाठी साक्षात मायबाप येतील आणि मी त्यांच्याबरोबर आनंदात कुठं जाईल, तर माहेराला जाईल, म्हणजेच माझ्या वैकुंठ स्थळी जाईल, असं महाराज या अभंगामध्ये म्हणतात. आवर्जून मित्रांनो या आणि या सोहळ्याचा आनंद घ्या. या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. राजेशजी माने त्या आवर्जून येतात. तेही खूप कुटुंबाच्या परिवाराच्या वतीने या आनंदात सहभागी होतात. त्यांना या ठिकाणी संस्थांच्या वतीने धन्यवाद देतो आणि सर्वांना निमंत्रण देतो की आपण बीज सोहळ्यासाठी आवर्जून यावं. रामकृष्ण.